नमस्कार मित्रांनो. एकदा एक युवक रोहन होता. तो एक साधा महत्वाकांक्षी युवक होता ज्याला आपल्या आयुष्यात यश मिळवायचे होते, परंतु त्याला वेळेचं व्यवस्थापन करण्यात अपयश आले होते. रोजच्या दिनक्रमात अभ्यास, काम, मित्र आणि कुटुंब या सर्व गोष्टींच्या ताणात तो फसला होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्याकडे वेळच नाहीये. रोहनच्या या ताणतणावामुळे त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला. त्याला नेहमी थकवा, अस्वस्थता आणि निराशा अनुभवायला लागली. अभ्यासात तो कमी मार्क्स मिळवू लागला आणि कामातही तो नेहमी उशीर करत होता. त्याला थोडा वेळ स्वतःसाठी मिळवण्यासाठी संधीच नव्हती आणि तो हताश झाला होता. एक दिवस रोहनने एका वृद्ध मेंटोरची भेट घेतली. तो व्यक्तिमत्वाने ज्ञानवान आणि शांत होता. रोहनने आपल्या समस्या त्याच्या पुढे मांडल्या. सर, त्याने म्हणाले, माझ्या आयुष्यात एकटेपणा आणि ताण आहे. मी वेळ व्यवस्थापित करू शकत नाही. कसे करू? मेंटोरने हसून उत्तर दिले, रोहन, काळ महत्वाचा आहे. तो तुमच्या हातात आहे. तुम्हाला कसा वापरायचा आहे हे तुम्ही ठरवायचे आहे. मेंटोरने रोहनला काही मूलभूत तत्वे सांगितली. 1. प्राधान्य निश्चित करा. सर्व गोष्टी समान महत्वाच्या नसतात. तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत ते ठरवा. 2. योजना तयार करा. एक प्लॅनर वापरा. प्रत्येक दिवशी काय करायचं आहे ते लहान लहान गोष्टींमध्ये विभाजित करा. 3. टायमर वापरा. कामे करण्यासाठी ठराविक वेळ ठरवा. उदाहरणार्थ, 25 मिनिटे काम करा आणि 5 मिनिटे विश्रांती घ्या. हे तंत्र पोमोडोरो तंत्र म्हणून ओळखले जाते. 4. स्वतःसाठी वेळ ठरवा. तुम्हाला स्वतःसाठीही वेळ मिळावा लागेल. मजा, विश्रांती आणि आरोग्य यांच्यासाठीही वेळ द्या. 5. सकारात्मकता ठेवा. प्रत्येक कामाच्या समाप्तीवर स्वतःला प्रोत्साहित करा. छोटी यशे साजरी करा. रोहनने या तत्वांचा अवलंब करायला सुरुवात केली. त्याने एक प्लॅनर तयार केला आणि त्यात आपल्या कामांचे वेळापत्रक ठरवले. त्याला थोडा वेळ काढून स्वतःसाठी गाणं ऐकायला किंवा मित्रांसोबत खेळायला देखील वेळ द्यायला शिकला. आवश्यक गोष्टींचे प्राधान्य देऊन रोहनने आपल्या शिक्षणात प्रगती केली. त्याने मार्क्स सुधारले, कामाच्या वेळापत्रकात योग्यता साधली आणि त्याच्या मानसिक स्वास्थ्यातही सुधारणा झाली. त्याने आपल्या मित्रांना देखील वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले आणि त्यांच्यासोबत सामायिक केले. या कथेतून शिकावं लागणारे महत्त्वाचे धडे म्हणजे, वेळेचं व्यवस्थापन जीवनात असाधारण महत्त्वाचे आहे. योग्य व्यवस्थापनामुळे ताण कमी होतो आणि मानसिक शांती मिळते. आयुष्यातील सर्व गोष्टींमध्ये संतुलन साधण्यासाठी योग्य योजना आणि प्राधान्य आवश्यक आहे. रोहनच्या कहाणीने आपल्याला हे स्पष्ट केले की वेळ म्हणजे जीवनाची गती आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने वेळ व्यवस्थापित केला तर तुम्ही अधिक यश, आनंद आणि संतुलित जीवन जगू शकता. आता तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करा, जीवनाला एक नवीन दिशा द्या आणि स्वप्नांचे साकार करण्यासाठी तयारी करा. तुमचा वेळ महत्वाचा आहे, त्याला योग्य प्रकारे वापरा. आता तुम्ही रोहनच्या कहाणीवर विचार करा. तुम्हाला देखील आपल्या वेळेचं व्यवस्थापन सुधारण्याची गरज आहे का? तुम्ही स्वतःसाठी एक योजना तयार करा आणि आजच सुरुवात करा. जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला ही महत्त्वाची माहिती शेअर करा, जेणेकरून तेही त्यांच्या वेळेचं व्यवस्थापन सुधारू शकतील. आणि लक्षात ठेवा, आपला वेळ महत्त्वाचा आहे, त्याला योग्य प्रकारे वापरा. चला आजच सुरुवात करूया.